Once again, very welcome to you. We have to start our PHP practical assignment number one. पहिलं जे काही प्रॅक्टिकल आहे त्याची असाइनमेंट आपल्याला सुरू करायची आहे. बघा, त्यासाठी आपण जसं तुम्हाला सांगितलं टेलनेटचा सर्व्हर आपण सुरू करायचा असतो. त्याचा ॲड्रेस टेलनेट 192.168.197 इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर लॉग इन रोलनुसार जे तुमचं लॉग इन असेल ते तुम्ही टाकायचं आहे. जसं की exam1 पासवर्ड आहे एक्झाम. त्यानंतर जिथं PHP चे प्रोग्राम असतात तिथे जाण्यासाठी कमांड आहे cd var html. ओके, HTML मध्ये जसं मी माझं राहुल नावाचं फोल्डर तयार केलं तर तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, तुम्ही तुमच्या नावाचं बनवा. ठीक आहे, इथं ऑलरेडी राहुल नावाचं फोल्डर आहे म्हणून cd ls कमांडने राहुल मध्ये असणारे प्रोग्राम इथपर्यंत क्लिअर. बघा, आपल्याला पहिली असाइनमेंट त्या ठिकाणी बघायची आहे. मग पहिली असाइनमेंट आपल्याला माहिती आहे व्हॉट टू डू. बघा, मग त्यासाठी आपण ठीक आहे, पहिली असाइनमेंट आहे AS1 डॉट PHP नावाने ठिकाणी सेव्ह आहे. A1 हा PHP चा प्रोग्राम आणि इनपुट घेण्यासाठी बघा आपल्याला जी स्ट्रिंग घ्यायची आहे मी मगाशी सांगितलं तर त्यासाठी HTML चा फॉर्म. आपण सुरुवातीला HTML चा फॉर्म बघूया. ठीक आहे, त्यासाठी एडिटर vi or vim आपल्याला प्रोग्राम टाइप करायचा आहे. मग vim as1 got it. Yes sir. ओके, एंटर द्यायचं. बघा, तुम्हाला आता स्क्रीन दिसत असेल HTML चा फॉर्म आहे. बघा, आपल्याला काय प्रोग्राम करायचा आहे. बघा, प्रोग्राम काय आहे. क्वेश्चन बघा, राईट अ PHP स्क्रिप्ट. बघा, आपल्याला काय करायचं आहे. प्रोग्राम मध्ये जाण्यासाठी काय मगाशी सांगितलं तसं स्क्रीन दिसते ना तुम्हाला. बघा, vim एडिटर आहे तो वापरायचा. बघा, प्रोग्राम काय आहे. राईट PHP for the following. We have to design to accept the string and write a function to count the total number of vowels. किती vowels किती स्वर आहे आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर each vowel from string मध्ये असतील त्याचा ऑकरन्सेस पण बघायचा आहे आणि त्यानंतर palindrome or not हे पण आपल्याला करायचं आहे. palindrome means what? बघा, palindrome is nothing but कशाला म्हणतो. जसं की मॅडम नाव आहे, पुढून वाचलं तरी मॅडम आणि बॅक साइडने वाचलं तरी मॅडम. अशा पद्धतीने त्याला पॅलिंड्रॉम इथपर्यंत क्लिअर. हो सर. तर बघा, मग त्यासाठी आपण काय करणार. आपल्याला इनपुट घेण्यासाठी HTML चा फॉर्मची आवश्यकता आहे आणि ऍक्च्युअल कोडिंग साठी PHP चा फॉर्म लागेल आणि प्रोग्राम रन करण्यासाठी आपल्याला ब्राउझर लागेल. पहिली स्टेप आहे आपल्याला वी हॅव टू डिझाइन द फॉर्म जसं तिथं सांगितलं. टू ऍक्सेप्ट स्ट्रिंग ऍक्सेप्ट करण्यासाठी फर्स्ट इयरला तुमचं HTML झालेलं आहे ऑलरेडी, बरोबर. HTML चा कोणताही प्रोग्रामची सुरुवात कशी होते HTML च्या टॅग, बरोबर.
इथपर्यंत हो सर. समजतंय. त्यानंतर बॉडी मध्ये आपल्याला आपल्याला काय सांगितलं आहे फॉर्म घ्यायचा आहे. मग फॉर्मसाठी सिंटॅक्स काय फॉर्म. त्यासाठी मेथड घेतो आपण गेट और पोस्ट. मेथड इक्वल टू आपण गेट घेतली. त्यानंतर ऍक्शन इक्वल टू आपल्याला जो कोड ऍक्सेस करायचा आहे. मग आपण त्या प्रोग्रामला नाव देणार काय ASL1.php म्हणून ते नेम लक्षात येत आहे. हो सर. समजतंय. मग आपल्याला स्ट्रिंग ऍक्सेप्ट करायची आहे. मग आपण लेबल घेणार एंटर अ स्ट्रिंग. ते कशामध्ये स्ट्रिंग जी काय आहे ती स्ट्रिंग वी हॅव टू ऍक्सेप्ट विदिन अ टेक्स्ट बॉक्स. त्यासाठी आपण एक टेक्स्ट बॉक्स घेणार. इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट नेम इक्वल टू इनपुट str. इट इज डिपेंड ऑन युजर नेम काय घ्यायचं ते समजतंय. बघा बीआर कशासाठी आपण जे नेक्स्ट व्हॅल्यू घेणार आहोत जसं की सबमिटचं बटन टेक्स्ट मध्ये स्ट्रिंग घेतलं ते नेक्स्ट लाईनवर जाण्यासाठी त्या ठिकाणी आपण घेणार बीआर घेणार. आपल्याला आता बटन लागेल सबमिट होण्यास. स्ट्रिंग घेतलेली आहे. सबमिट म्हटल्यानंतर गेट मेथडने त्याची ऍक्शन कुठे ASL1.php मध्ये परफॉर्म व्हावी त्यासाठी समजतंय. मग बघा इनपुट टाइप इक्वल टू सबमिट घेतला. त्या बटनाला आपल्याला नाव द्यायचं आहे सबमिट म्हणून नेम इक्वल टू काय घेतला सबमिट. स्क्रीन दिसते बाळांनो. हो सर. बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं एक टॅग क्लोज करायचा. पहिला टॅग फॉर्मचा क्लोज केला. दुसरा बॉडीचा केला. तिसरा HTML चा केला. गॉट इट. आणि प्रोग्राम मधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला माहित आहे सेव्ह विदाउट सेव्ह बाहेर पडायचं असेल कोलन Q आणि एक्सक्लेमेटरी मार्क आहे. आणि सेव्ह करून पडायचं असेल तर एस्केप कोलन WQ आहे. बरोबर आठवतंय. हो सर. या PHP प्रोग्राम मध्ये सुरुवातीची स्टेप आहे जिथं आपल्याला ऍक्सेप्ट करायचे आहे. त्या ठिकाणी आपल्याला HTML चा फॉर्म डिझाइन करायचा आहे. याच्यामध्ये काय अडचण समजला. हो सर. अडचण असेल तर विचारून घ्या तरच आपल्याला पुढे जायला. Yes or no? Have any difficulty regarding HTML form? नो सर. बघा त्यानंतर मग एस्केप कोलन WQ आपण बाहेर पडणार. आता आपण हा HTML चा फॉर्म डिझाइन केला. तो कशा पद्धतीने दिसतो आहे हे आपल्याला बघायचं ब्राउझर मध्ये जा. ठीक आहे. बघा आपण ब्राउझर मध्ये जाण्यासाठी आपण काय करणार न्यू स्क्रीन त्यानंतर गुगल क्रोम याच्यामध्ये आपल्याला बघा फॉर्म चेकआउट करायचा आहे. मग http :// तो प्रोग्राम कुठं सेव्ह आहे 192.0.197 स्लॅश कोणत्या डिरेक्टरीमध्ये राहुल नावाच्या बघा नाव काय आहे त्याला ASL1A1.HTML. बघा आला डिझाइन केलेला फॉर्म दिसतोय. हो सर. बघा इथं आपण काय करणार बघा मी कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला समजण्यासाठी जो काही प्रश्न आहे तो घेतलेला आहे. बघा आता ऍक्च्युअल आपला हा फॉर्म काय आहे एंटर द स्ट्रिंग ही आपला लेबल असेल. टेक्स्ट बॉक्स दिसतोय स्ट्रिंग ऍक्सेप्ट करण्यासाठी. हा सर. आणि सबमिट कशासाठी जी स्ट्रिंग आपल्याला दिलेली असेल त्यासाठी. गॉट इट. येस सर. फॉर्म मध्ये काय अडचण नाही सर. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आता आपण PHP चा प्रोग्राम बघायचा आहे. ठीक आहे. पण त्यासाठी आपण काय करणार परत PHP च्या प्रोग्राम कडे आपण जाणार आहोत. ठीक आहे.
आता PHP च्या प्रोग्रामला काय नाव दिलेलं आहे ASS1 A1.php. ओके ओके एंटर हो सर. बघा इथं पण कमेंट मल्टिपल लाईन कमेंट साठी आपण काय घेतो स्लॅश ॲस्टेरिस्क किंवा स्टार आपण ज्याला म्हणतो प्रश्न आहे तो दिसतोय. हो सर. बघा आता PHP चा प्रोग्राम समजून घेऊया. बघा आपल्याला काय करायचं आहे स्ट्रिंग ऍक्सेप्ट करायची आहे आणि तिच्यामध्ये नंबर ऑफ ओव्हेल्स म्हणजे स्वर किती आहेत ते चेक आउट करायचे आहे आणि ती पॅलेंड्रॉम आहे किंवा नाही हे देखील चेक करायचं. बरोबर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल स्ट्रिंग घ्यावी लागेल. बरोबर त्यासाठी आपण डॉलर स्ट्रिंग नावाचा एक व्हेरिएबल घेतला. दिसतंय समोर स्क्रीनवर. हो सर. बघा त्यानंतर आपण काय केलं जसं HTMLच्या फॉर्म मध्ये आपण मेथड कोणती घेतलेली आहे गेट मेथड घेतलेली आहे. दिसते इथं $_get. त्यानंतर बघा तिथं आपण जी काही टेक्स्ट बॉक्स आहे त्या टेक्स्ट बॉक्सला आपण नाव दिलेलं होतं str. आठवतंय का तेच नाव इथं ऍज अ स्ट्रिंग आपल्याला त्या मेथडमध्ये पास करायचं आहे. समजतंय हो सर. बघा त्यानंतर दुसरा व्हेरिएबल आपण घेतला अरेचा $_ओव्हेल्स नावाचा ओव्हेल्स. आता ओव्हेल्स आपल्याला सगळी माहिती आहेत AEIOU पाच स्वर आहेत इंग्रजीमध्ये. आपल्याला ती चेकआउट करायची आहे. लक्षात येतंय अरे घेतला ओव्हेल्सचा त्याच्यामध्ये हे पास केले. दिसतंय का व्हॅल्यू पेअर AEIOU गॉट इट. येस सर. त्यानंतर बघा फॉर लूप घेतला. फॉर लूपचं स्ट्रक्चर काय सांगतं इनिशियलायझेशन कंडिशन आणि इन्क्रिमेंट ऑर डिक्रिमेंट. बरोबर मग इनिशियली I = 0 घेतलं. बघा मला EIOU सगळे इंडेक्स 0 दिसते आहे. म्हणजे इनिशियली लूप इनिशियलाइज होत असताना 0 पहिल्या पोझिशन पासून होईल. क्लिअर झालं काय इंडेक्स 0 घेतलेली आहे 5 यांची. गॉट इट. त्यानंतर बघा कंडिशन घेतली आपण हा जो काय $i आहे लेस दॅन strlen फंक्शन कशासाठी आहे बघा पहिल्यांदा आपल्याला स्ट्रिंगची लेंथ काय करावं कॅल्क्युलेट करावं strlen ने जी स्ट्रिंग आपण ऍज अ इनपुट देणार आहोत. समजतंय हो सर. त्यानंतर $i++ कशासाठी जी स्ट्रिंग दिलेली आहे तिच्या फर्स्ट लोकेशन पासून एंड पर्यंत मूव्ह होण्यासाठी इन्क्रीमेंट. आर यू गॉट इन्क्रीमेंट. येस सर. ठीक आहे. त्यानंतर बघा मग इथं कंडिशन घेतलेली आहे इफ str to lower हे इनबिल्ट फंक्शन आहे बघा स्ट्रिंग टू लोअर. ते काय करतं बघा आपण ॲरेच्या जे काही ॲरे आहे ते सगळे स्मॉल मध्ये घेतलेले आहेत. पण एखाद्याने इनपुट कॅपिटल मध्ये दिलं समजा तर पहिले काय स्ट्रिंग ऍक्सेप्ट केल्यानंतर इट कन्वर्टेड इनटू लोअर वन. समजतंय str to lower फंक्शन. त्यानंतर तिचं अगोदर काय जाईल लोअर कॅरेक्टर मध्ये कन्वर्जन केल्यानंतर ती जी काय आहे ती मॅच केली जाईल प्रत्येक ओव्हेल्स हे आहे यू आहे इथं दिसतंय बघा प्रत्येक याच्यामध्ये. पहिल्या कंपॅरिझन करताना इक्वल टू ए कंपॅरिझन झालं की बघा इन्क्रीमेंट प्री इन्क्रीमेंट आहे प्लस डॉलर काउंटर कशासाठी घेतला असेल इथं नेक्स्ट पोझिशनला जाण्यासाठी. समजतंय का हो सर. तसंच आपण ओव्हेल्स प्री इन्क्रीमेंट केलेला आहे डॉलर ओव्हेल्स व्हेरिएबल बघा कशासाठी सपोज इथं ए आहे पहिला त्यानंतर पुढच्या पोझिशनला जायचं आहे ला जायचं आय ला जायचं मूव्ह होण्यासाठी तो पण इन्क्रीमेंट केलेला आहे. समजतंय सेम वे EIOU ला
त्या ठिकाणी लोअर मध्ये कन्वर्ट करून त्याचं काय केलं काउंटरने पोझिशनला गेला. अरे गॉट इट. प्रत्येक एक्सप्लेन करायची गरज असेल काही डाऊट तर तुम्ही मला विचारू शकता. I will definitely try to told you here. Have any difficulty? No, Nothing sir. is there. Okay. बघा त्यानंतर आपल्याला काय करायचंय जे आपल्या प्रोग्राम मध्ये विचारलेलं आहे. बघा टोटल नंबर ऑफ ओवेल्स फाउंड, किती ओवेल्स आपल्याला फाइंड आउट झाले. बघा डॉलर काउंटर आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. डॉलर काउंटर कशासाठी, जितके ओवेल्स असतील काउंटर नुसार त्या ठिकाणी डॉलर काउंट व्हेरिएबल नुसार जितके ओवेल्स आलेले असतील मध्ये त्याचा काउंट मिळवण्यासाठी प्रिंट करण्यासाठी इको आणि ते ऍक्सेस करण्यासाठी डॉट ऑपरेटर. डॉलर काउंट आणि डॉट गॉट इट. Yes, sir. बघा त्यानंतर आपल्याला दुसरं काय विचारलेलं आहे, नंबर ऑफ ऑकरन्सेस ऑफ ओवेल्स. ह्या 5 ओवेल्स किती वेळा आलेले आहेत किंवा आलेले की नाही हे बघण्यासाठी ऑकरन्स ऑफ ए ई आय ओ ते आपल्याला प्रिंट करायला लागेल. बरोबर. ते प्रिंट करत असताना डॉट ऑपरेटरने काय करणार आपण डॉलर ओवेल्स ऑफ ॲरे ऑफ ए ई आय ओ यू त्या व्हॅल्यू आपण पास केल्या आणि ते डॉलर ओवेल्स नावाचा जो ॲरे आहे तिथे त्या करून काय करणार प्रिंट करणार. समजतंय? हो सर. आणि बीआर कशासाठी, नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी. इथपर्यंत समजलं? हो सर. त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट विचारलेली आहे, ती म्हणजे काय पॅलिंड्रॉम. यस इको आणि ते वरती आपण प्रिंट केलेले प्रिंट करण्यासाठी वापरत इकोचं. हो हे प्रिंट करण्यासाठी वापरतो. सी लँग्वेज मध्ये प्रिंटफ आहे. समजतंय का? इकडे C++ आउट आहे. जावा मध्ये सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट आहे. लाईक दॅट फॉर प्रिंट देअर. गॉट इट. Yes, sir. ठीक आहे. पुढे जायचं मग. हो सर. त्यानंतर पॅलिंड्रॉम विचारलेला आहे. पॅलिंड्रॉम मध्ये काय केलं जातं, सपोज मॅडम हे नाव आहे, वाचलं तरी मॅडम, बॅकएंडने वाचलं तरी मॅडम. समजतंय? मग त्याचं रिव्हर्स फंक्शन काय करतं आहे, ती स्ट्रिंग रिव्हर्स करण्यासाठी आपण घेणार आहोत. आणि कोणतं रिव्हर्स करणार, डॉलर स्ट्रिंग म्हणजे कोणती जे आपल्याला इनपुट आहे ती. आणि ती कुठे स्टोअर करणार आपण $str नावाच्या व्हेरिएबल मध्ये. समजतंय इथपर्यंत? हो सर. ठीक आहे. आता काय करणार आपण, परत एकदा स्ट्रिंगची काय करणार, लेंथ काउंट करणार आणि ती डॉलर ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर करायची. समजतंय? त्यानंतर आणखी एक व्हेरिएबल $f नावाचा. इट इज डिपेंड ऑन युजर which name is to be given व्हेरिएबल. तुम्हाला f ऐवजी एखाद्याला दुसरं नेम आवडलं ते घेऊ शकतो. काही नाही. बघा आता आपल्याला पॅलिंड्रॉमचा कोड लिहायचा आहे. त्यासाठी आपण स्ट्रिंग रिव्हर्स केली, स्टोअर केली, परत तिची लेंथ केली. इनिशियली $f इक्वल टू 0 घेतलं इंडेक्स. त्यानंतर फॉर लूप घेतला. इथं जे घेतलेला आहे आपण, म्हणजे इक्वल टू 0 $j is less than $a and $j++. हे करत असताना बघा मग $a म्हणजे काय, जी स्ट्रिंग काउंट आपल्याला मिळालेला आहे. बघा जी स्ट्रिंग आपण घेतली आहे, जी स्ट्रिंग काउंट जो स्टोअर केलेला आहे तो. समजतंय का? त्याच्यापेक्षा डॉलर लेस दॅन म्हणजे तिथपर्यंत तो इन्क्रीमेंट होईल. ही झाली कंडिशन. समजतंय का? सॉर्टिंग आठवतं का तुम्हाला? सॉर्टिंग मध्ये बघा लूप घ्यायचो. त्या पद्धतीने मग आता कंडिशन घेतली. डॉलर त्याच्यामध्ये चा लूप काय केला, $j पास केला इक्वल टू डॉलर स्ट्रिंग
$j कोणती डॉलर स्ट्रिंग म्हणजे इनपुट म्हणून मिळाली ती आणि $str म्हणजे कोणती ती इनपुट स्ट्रिंग जी आपण रिव्हर्स केली str मध्ये स्टोअर केली ती त्या दोघी इक्वल आहेत किंवा नाही हे चेक करायचं इनिशियली $f इक्वल टू बुलियन व्हॅल्यू 0 घेतली फॉल्स घेतली तसं नसेल तर एल्स $f इक्वल टू 1 दॅट इज ट्रू समजतंय का हो सर. आणि मग $f इक्वल टू 0 असेल आपण काय प्रिंट करणार स्ट्रिंग इज पॅलिंड्रॉम अदरवाइज एल्स इट इज नॉट अ पॅलिंड्रॉम समजलं प्रोग्राम हा थोडा वाटतोय पहिलाच प्रोग्राम नाही ना समजलं हो सर. बघा त्यानंतर आपण हा प्रोग्राम आता रन करायचा आहे मग आपण हा सेव्ह करण्यासाठी एस्केप W3 ने बाहेर पडलो आता त्यासाठी आपण काय करणार ब्राउझर मध्ये येणार बरोबर हो सर. रन करण्यासाठी HTTP त्यानंतर सर्व्हरचा ऍड्रेस फोल्डर बनवण्यासाठी फोल्डर नेम स्लॅश प्रोग्राम नेम आपण प्रोग्रामला काय नाव दिलेलं आहे AS1A1.php आता आपण ऍक्च्युअली इथं हा कोड आपल्याला दिसेल पण आपल्याला इनपुट घेतल्यानंतर ते ऍक्शन याला परफॉर्म होणार आहे आपण इनपुट घेण्यासाठी आपण कुठे जाणार HTML फॉर्मला ठीक आहे आता सपोज इथं मी स्ट्रिंग टाकली जसं मी तुम्हाला वारंवार एक्झाम्पल मध्ये मॅडम नावाची सांगत होतो बघा स्ट्रिंग एंटर केली दिसते हो सर. बघा सबमिट म्हणायचं बघा आता मॅडम नावाच्या स्ट्रिंग मध्ये बघा नंबर ऑफ ओवेल्स म्हणजे स्वर किती आहे 2 A2 ला आलेला आहे M स्वर आहे का A आहे का आहे D आहे का नाही परत आलेला M आहे का नाही पण नंबर ऑफ ओवेल्स किती आले 2 आले बरोबर पण ते ओवेल्स म्हणजे कोणते A E I O U पैकी किती तर A 2 टाइम्स आलेला आहे म्हणून A 2 टाइम्स A E I O U आहे का म्हणून त्याचा काउंट झाला 0 त्यानंतर ती पास केलेली स्ट्रिंग पॅलिंड्रॉम आहे का यस हा पॅलिंड्रॉम म्हणायचं मॅडम नेम आपण सुरुवातीपासून वाचलं तरी मॅडम मॅडम हॉटेल येस सर. आपण आता दुसरं एखादं स्ट्रिंग घेऊ सांगा बरं तुम्ही एखादी स्ट्रिंग सांगा कडक. ओके गुड सेम मध्ये पण आता असं एक्झाम्पल सांगा की जे असं असेल विदाऊट पॅलिंड्रॉम आता इथं कडक ऑलरेडी आलंच सांगा एखादं दुसरी स्ट्रिंग सांगा पॅलिंड्रॉम नाहीये सांगा बोला नेम ओके गुड नेम बघा सबमिट आता बघा याच्यामध्ये नेम मध्ये नंबर ऑफ ओवेल्स किती आले 2 कोणते A आणि E आला बरोबर त्यानंतर ही पॅलिंड्रॉम आहे का नाही नेम हे वर्ड बॅटने वाचलं तर काय इमान असं येईल नेम नाही समजलं गॉट इट येस सर. Are you understand the first program of Yes, of assignment number 1 of PHP? Yes or no? Yes sir. Okay. So we have to stop here. मध्ये अच्छा फक्त एवढं प्रॅक्टिकल सफिशियंट आहे ठीक आहे हो सर. थांबायचं मग आपण हो सर.
ओके, हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. तुमच्या मित्रांना पण सी नेक्स्ट टॉपिक. ओके ओके हो सर. ओके, गुड, बाय, टेक केअर.